वडिलांना त्यावेळेस 100-100 किलोची धान्याची पोती पाठीवरती उचलायला लागायची. ज्यावेळेस आम्ही पुण्यामध्ये 1984ला स्थलांतरित झालो, आम्हाला दुसरीकडे घरं किंवा खोल्या भाड्याने मिळत नव्हतं. सर, असं म्हणता येईल का की तुमच्या आजच्या यशाच्या मागे तुमच्या आईचा पूर्णपणे हात आहे, एका स्त्रीचा हात आहे? आमच्या घरामध्ये बरेचसे वादविवाद सुरू झाले, कारण एकतर हॉस्पिटलच्या वरती प्रचंड कर्ज. जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळेला आईचा फर्स्ट कन्सर्न हा असतो की मुलगा झालाय की मुलगी. 15-20 वर्षापूर्वी तर मुलगी झाली ही नातेवाईकांना सांगणं एखादी डेट डिक्लेअर करायसारखं अवघड वाटायचं. एक काळ होता 15-20 वर्षापूर्वीचा की मुलगी झाल्यावर लोक रडायची. आता मुलगी नाही झाल्यावर रडतात लोक. सर, सी सेक्शन हे भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात केलं जातं इतर देशांच्या कम्पॅरिझनमध्ये. तर तुमचं यावर काय मत आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं असतं, उद्या सर समजा वाट पाहिली आणि काही कॉम्प्लिकेशन झालं तर ते जबाबदारी कुणी घेणार? कुणीच घ्यायला तयार नसतं. फिरूनी नवे जन्मेन मी, माझीच मला लाभेन मी. नमस्कार मंडळी, मी मिथिला आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. मंडळी, आजचा पॉडकास्टचा हा जो भाग आहे तो खूप विशेष होणार आहे, कारण आपले पाहुणे सुद्धा तेवढेच विशेष आहेत. त्यांनी आपल्या कार्याने, संवेदनशीलतेने आणि सेवानुभावाने या जगामध्ये एक वेगळंच पाऊल उचललेलं सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. ते सगळ्यांना सांगत आहेत की एक चिमुरडी जेव्हा जगात येते त्यावेळेला त्याला कसा आनंदाने साजरा करायला हवं. त्यांनी अनेक कुटुंबियांच्या आयुष्यामध्ये एक प्रकाशाची झोत दिलेली आहे. यांनी आजवर असंख्य महिलांना प्रसूती सेवा देत त्यांना एक आदराने जगात कसं राहायचंय ते सांगितलेलं आहे. तर स्वागत करूया डॉक्टर गणेश राग सरांचं. नमस्कार, मी डॉक्टर गणेश राग. सर, सर्वप्रथम जेव्हा तुम्ही डॉक्टर बनायचं ठरवलं त्यावेळेला कुठला विचार तुमच्या डोक्यात होता, म्हणजे का म्हणून तुम्ही ही फील्ड निवडली? सर म्हणजे डॉक्टर तर सोडून द्या, मला शिक्षणामध्येच इंटरेस्ट नव्हता. म्हणजे मी ॲक्च्युली मी कुस्ती खेळायचो लहान लहान असताना, आणि मी होऊन कुस्तीमध्ये करिअर करायचं होतं. तसं मूळ गाव आमचं करमाळा, सोलापूर. आम्ही स्थलांतरित झालो साधारणतः वडील 1984ला. आम्हीच नाही, म्हणजे आमच्या आसपासची सर्वच गावं पुण्यामध्ये स्थलांतरित झाली. जे मागच्या साधारणतः एक 10-12 दिवसापूर्वी जे ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांचं जे निधन झालं, त्यांच्या संघटनेमध्ये आमची सगळी लोक काम करायचे. माझे वडील हमाली करायचे. 1984 साली ते पुण्यामध्ये आले सहकुटुंब. तर मला ॲक्च्युली शिक्षणामध्ये काही इंटरेस्ट नव्हता, पण माझ्या आईचा ह्या गोष्टीला विरोध होता. म्हणजे आईला वाटायचं की शिकावं त्यांनी, म्हणून आई मला नेहमी रोज बोलायची की तू कुस्ती खेळतोस आणि घरातील सर्व जेवण एकटाच खातोस, आणि आज कुस्ती खेळशील पण पुढं भविष्यामध्ये तुझ्या वडिलांच्या जाग्यावरती जाऊन हमाली करशील. तर पण मला काही त्या गोष्टीचं म्हणजे मी गांभीर्याने घेत नव्हतो. मग तिने मला एक म्हणतात ना, एक म्हणजे माझा परिस्थितीची जाणीव निर्माण व्हावी, अद्दल गाडावी म्हणतात आपल्या बोलीभाषेमध्ये, म्हणून तिने माझी ज्यावेळेस 7वीची वार्षिक परीक्षा संपली 1988 साली, तर तिने मला वडिलांबरोबर 2 महिने एप्रिल मे महिन्यामध्ये प्रत्यक्ष हमाली करायला पाठवलं. आता आणि ज्यावेळेस मी त्यावेळेस वडिलांबरोबर कामाला जाऊ लागलो हमाली करण्यासाठी गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये, तर ती परिस्थिती एवढी भयानक होती त्यावेळेसची. म्हणजे तुम्हाला विचार पण तुम्ही करू शकत नाही की वडिलांना त्यावेळेस 100-100 किलोची धान्याची पोती पाठीवरती उचलायला लागायची. म्हणजे वडिलांच नाही, सर्वच हमालांना. अरे वा. आणि विशेष म्हणजे तुम्ही कुठल्याही हमालांचा सर्वे केला तिथं त्यावेळेस, तर त्यांची पूर्ण पाठ काळी पडलेली असायची. ती ओझी उचलू किंवा मणक्यांमध्ये प्रॉब्लेम आलेला असायचा. कष्टाचं काम असायचं. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, मी प्रत्यक्ष डोळ्याने त्यावेळेस काम करताना पाहिलेलं की एप्रिल मे महिन्यामध्ये खूप कडक उन्हाळा असतो आपल्याकडे. आणि धान्य बाजारामध्ये त्यांना चप्पल न घालता, शूज तर सोडून द्या, चप्पलही साधी न घालता 100-100 किलोची पोती उचलायला लागायची. गाडीतनं म्हणजे ट्रक असायच्या मालाच्या लागलेल्या, तर दुकानामध्ये टाकायची, दुकानातली पोती उचलून गाडीमध्ये टाकायची. आणि ते त्यावेळेस असे म्हणजे सिमेंटचे रोड नव्हते, डांबरी रोड होते. तर ती उन्हाळ्यामध्ये सगळं डांबर रस्त्यावरचं पगळलेलं असायचं, पायाला चिटकायचं. चप्पल एवढ्यासाठीच घालायला येत नव्हती का, ते सगळीकडे फरशीवरती धान्य साठलेलं असायचं. जर चप्पल घातली तर 100 किलोचं पोतं पाठीवर घातलेलं, आणि पाय सटकला तर पडण्याची भीती जास्त असायची. ती परिस्थिती एवढी भयानक पाहिल्यानंतर मला आईचे शब्द खरे वाटू लागले
म्हणलं नाही हे खूप भयानक परिस्थिती. त्यामुळं मी त्याच्यानंतर मग शिक्षणाकडे वळालो आणि डॉक्टर एवढ्यासाठीच झालं किंवा डॉक्टर झाल्यानंतर कुठं नोकरी बघायची गरज पडत नाही. पण स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो. त्या आणि तो पण माझ्या प्लॅनिंग प्रमाणे मी त्यावेळेस ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं त्यावेळेस माझ्या प्लॅनिंगप्रमाणे मी छोटंसं क्लिनिक करमाळा आमच्या गावाला करमाळा सोलापूर या ठिकाणीच टाकणार होतो. म्हणजे असं पुण्यात पण सेटल व्हायचं काही प्लॅनिंग नव्हतं. त्यामुळं पण त्याच्यानंतर मी ज्यावेळेस मला ज्यावेळेस प्रत्यक्ष डॉक्टर झाल्यानंतर क्लिनिक टाकायची वेळ आली, त्यावेळेस म्हणजे आम्ही गावाला नंतर गेल्यानंतर गावाकडे काही लोकच राहिली नव्हती ना. सगळ्या लोकांचं दुष्काळी भाग असल्यामुळं पूर्ण म्हणजे करमाळा तालुका तर पूर्णच, पण पूर्ण सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी पट्टा होता. तर सगळंच पुण्यामध्ये स्थलांतरित झालेले. मग सहज विचार केला, की सगळे आपण लोकच जर गावाला राहिली नाहीत, आपण जाऊन काय करायचं? म्हणून मी ज्या ठिकाणी आम्ही राहायचो त्याच ठिकाणी माळवाडी हडपसरच्या परिसरामध्ये छोटंसं क्लिनिक 2001 च्या आसपास चालू केलं. 2000-2001 च्या आसपास. त्याच ठिकाणी बहुसंख्य हमाल राहायचे. जे माझ्या वडिलांबरोबर म्हणजे त्यांनी सर्वांनी काम केलेलं. आता ते पण एकत्रित राहण्याचं पण कारण वेगळं होतं. म्हणजे ज्यावेळेस आम्ही पुण्यामध्ये 1984 ला स्थलांतरित झालो, तर असं म्हणजे असं जाणवलं, की आम्हाला दुसरीकडे घरं किंवा खोल्या भाड्याने मिळत नव्हत्या. स्वतःची तर कोणाच्याच खोल्या नव्हत्या. कारण आम्ही सगळे स्थलांतरित वर्ग. पण भाड्याने सुद्धा मिळत नव्हते साध्या. कारण काय व्हायचं, तर आमच्या पूर्ण म्हणजे भागामध्ये एक असा समज होता, की हमालांच्या मुलांना वळणं नसतात. त्यांच्या मुलांमुळं आपली मुलं बिघडतील किंवा बिघडतात. म्हणून आम्हाला दुसऱ्या ठिकाणी आम्हाला कोणी खोल्या भाड्याने देत नव्हत्या आणि आम्ही ज्या ठिकाणी माळवाडीमध्ये राहायचो, त्या ठिकाणी कुणी चांगली व्यक्ती राहायला येत नसायची. कारण त्यांना भीती वाटायची, की आपली मुलं पुढे भविष्यामध्ये बिघडतील. म्हणून आम्ही बहुसंख्य संख्येने सगळे आम्ही ज्या ठिकाणी राहायचो ते पूर्णपणे हमालनगर म्हणलं तरी चालेल असा एरिया होता. मग मी ज्यावेळेस डॉक्टर झालो त्यावेळेस मग शेवटी आपल्याच लोकांमध्ये म्हणलं आपण क्लिनिक चालू करावं आणि थोडंसं आपलं व्यवसायाला सुरुवात केली. कोळशातून हिरा निघतो ह्याचं सगळ्यात चांगलं प्रमाण म्हणजे आपले डॉक्टर गणेश राग. सर मला तुम्हाला विचारायचं की जेव्हा तुम्ही स्त्री प्रधान क्षेत्रामध्ये तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे कर्तृत्व तुमचं करता आहेत, तेव्हा तुम्हाला असं कधी वाटतं का की स्त्रिया ह्या तुमच्यासोबत कम्फर्टेबल नसतात किंवा मग त्यांना आपला जो काही प्रॉब्लेम आहे तो सांगताना एक स्त्री म्हणून डॉक्टर म्हणूनच हवी असते? असं सुरुवातीला जाणवतं म्हणजे की ज्यावेळेस कुठलंही पेशंट ज्यावेळेस येतं, त्यावेळेस मग पहिली गोष्ट आपल्या समाजामध्ये काय झालेलं आहे, आता तरी थोडासा बदल आहे. पण पुरुष स्त्रीरोग तज्ञ गायनेकॉलॉजिस्ट असतो ही कन्सेप्ट नव्हती. हां. आणि कुठलीही स्त्री कुठल्याही स्पेशालिटीची असली तरी त्यांना ती स्त्रीरोग तज्ञ गायनेकॉलॉजिस्ट वाटते पेशंटला. हां. त्यामुळे सुरुवातीला विचारायचे की मग कोण चेक करणार? पुरुष करणार का स्त्री करणार? मग त्याच्यानंतर मग ज्यावेळेस त्यांना थोडासा विश्वास निर्माण होतो की आमची पूर्ण म्हणजे वैद्यकीय क्षेत्र ही एक विश्वासाने चाललेली पॅथी. पेशंटचा डॉक्टरांवरती विश्वास असेल, तर साध्या बोलण्यानी पण निम्मे पेशंट नीट होतात. हं. हां, की त्यामुळं मग ते हळू-हळू त्यांचं सुरुवातीला जाणवायचं, पण नंतर-नंतर नाही जाणवलं, की नंतर-नंतर ते कम्फर्टेबल वाटायला लागले किंवा पहिल्या व्हिजिटमध्ये जरा थोडंसं जाणवतं प्रेग्नन्सीच्या व्हिजिटमध्ये, पण नंतर दुसऱ्या वेळेस, तिसऱ्या वेळेस तीच उलट आणखी 2-3 पेशंट त्याच घेऊन येतात, कारण त्यांना एवढं कम्फर्टेबल. दुसरी गोष्ट की आमचं एक काय करतो आम्ही मग जो आमचा बाकीचा स्टाफ आहे, नर्सिंग स्टाफ किंवा बाकीचे जो असिस्टंट डॉक्टर ते सगळेच लेडीज ठेवतो. मग त्यामुळे एखादाच डॉक्टर गायनेकॉलॉजी जो असतो तो मतलब हे पुरुष असतो. बाकीचा स्टाफ सर्व फिमेलच असतो. त्यामुळं वाटतं आपलं वातावरण बघून नंतर कम्फर्टेबल होतं. जसं की आता मी तुम्हाला सांगितलं, की माझी आता पहिली वेळ येतच तुमच्या स्टुडिओमध्ये यायची. आता मी सुरुवातीला ज्यावेळेस एंट्री केली त्यावेळेस मला एकदम कसं तरी असं घाबरल्यासारखं झालं. म्हणजे एक वेगळं वाटलं काहीतरी, कारण माझं हे नेहमीचं ठिकाण नाहीये. पण ज्यावेळेस थोडंसं बसलो, पाणी घेतलं, तुमच्याशी थोड्याशा इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्या, आता मी रिलॅक्स झालो ना. सर असं म्हणता येईल का, की तुमच्या आजच्या यशाचा मागे तुमच्या आईचा पूर्णपणे हात आहे, एका स्त्रीचा हात आहे आणि त्यामुळे तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे एका एका सेवाभाव जो तुमच्या आतमध्ये आहे, तो त्या स्त्रीमुळे आहे? तसं मानता येईल किंवा नाही मानता येईल. थोडंसं 50-50च आहे. तुमच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, माझे आई-वडील अ, दोन्ही अशिक्षित अंगठे बहादूर आहेत. ते दोघांचंही शिक्षण नाही झालेलं. पण त्यांनी खूप चांगला सुखी संसार केला दोघांनी पण. कारण म्हणजे मला तेच म्हणायचं की एक संसार करण्यासाठी, कुटुंब चालवायसाठी शिक्षण असावंच लागतं असं नाहीये, की जे मी स्वतः अनुभवलं. दुसरी गोष्ट की असं झालेलं, की माझी आई जरी अशिक्षित अंगठे बहादूर असली, तरी ती खूप प्रॅक्टिकल आहे. ती नेहमी प्रॅक्टिकली जीवन जगणारी स्त्री. त्यामुळं
ज्यावेळेस मी कुस्ती खेळायचो, त्यावेळेस मला ते कुस्तीमध्ये तुझं फ्युचर नाही आहे. तू आता खेळशील, पण पुढं तुला हमाली 100% करायला लागेल किंवा कष्टाचं काम करायला लागेल. म्हणून तू शिक. हे लहानपणापासून तिने मला डोक्यात घडवलं. ऐकत नव्हतो म्हणून वडिलांबरोबर तिला वाईट वाटायचं, कारण कुठल्याही आईला वाटणार ना, की आपल्या 7वी पास झालेल्या मुलाला हमाली करायला पाठवायचं 2 महिने. तिला पण वाईट वाटायचं. मला त्यावेळेस वाटलं होतं, की खरंच तिने मला कामाला पाठवलं. पण आज मला समजलं, की तिने मला परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी पाठवलं. तर तिने पाठवलं तरी पण. 2 महिने जा, हमाली कर, आपली परिस्थिती वाईट आहे, तेवढे 2 पैशाचा आधार राहील. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी हा कार्यक्रम सुरू केला, की साधारणतः 3 जानेवारी 2012ला म्हणजे आता 14 वर्षे पूर्ण होऊन पण ह्या 3 तारखेला 3 जानेवारीला 15व्या वर्षात आम्ही पदार्पण करत. तर त्यावेळेस आमच्या घरामध्ये बरेचसे वादविवाद सुरू झाले. कारण एकतर हॉस्पिटल चालू केलेलं 2007ला. हॉस्पिटलच्या वरती प्रचंड कर्ज, म्हणजे आमच्याकडे काहीच नाही ना, बॅकग्राऊंड काहीच नव्हतं, की जे आर्थिक चांगलं बॅकग्राऊंड नव्हतं. म्हणून काही बँककडून लोन काढलेलं, काही प्रायव्हेट फायनान्सरचं लोन, सावकारांचं. आणि मग त्यात हे कार्यक्रम सुरू केल्यानंतर मग माझ्या घरातल्या सगळ्यांनीच, म्हणजे माझ्या पत्नीने, तृप्तीने किंवा ते पण घाबरले, की काय, किंवा भावांनी, सगळ्यांनी विरोध केला. थोडीशी भांडण झाली, हे झाली. त्यावेळेस माझी आई म्हणली, की "हे बाबा, कसं असतंय, तू करतोय, ते चांगलं काम करतोय. पण अशी चांगली कामं आहेत ना, तुझी मुलं सेटल झाल्यावर करायची असतात. इतक्या लवकर नसतात करायची. आधी मुलं मोठी करायची, त्यांना शिकवायचं, त्यांना सेटल करायचं आणि नंतर मग चांगलं तुला काय जे करू वाटतंय ते करायचं." पण माझे वडील त्यावेळेस मला म्हणाले, किंवा सर्वांनाच म्हणाले, की "चांगलं काम आहे, वडील पण अशिक्षित आहेस. हां, चांगलं काम आहे, सोडू नकोस. तुला पैशाचीच गरज पडली, पैशाचीच अडचण येऊ शकते भविष्यामध्ये, पैशाची गरज पडली, तर मी ह्या वयामध्ये सुद्धा हमाली करेन." म्हणजे त्यांचं रिटायरमेंट झालेलं, म्हणजे जवळ-जवळ अंदाजे त्यांचं वय 60च्या पुढे त्यावेळेस असेल. आत्ता 78 आहे. तर ह्या वयात सुद्धा म्हातारपणी पण मी हमाली करेन, पण काम सोडू नको. तर आईची मला म्हणजे म्हणतात ना, शिक्षण देण्यामध्ये किंवा मला उभं करण्यामध्ये आईचा खूप मोठा रोल आहे. पण आई प्रॅक्टिकली होती पहिल्यापासून. वडील मात्र असे भावनिक होते, असे मोठ्या मनाचे होते. त्यामुळे दोघांचाही रोल तेवढाच आहे. छान. म्हणजे असं म्हणता येईल, की प्रॅक्टिकॅलिटी आणि इमोशन्स या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन आमच्या सरांनाही दिसतंय. आजही आमच्या घरामध्ये तेच चाललंय, की त्यामुळेच आमचे जे वडील माझे खूप भावनिक आहेत. आई मात्र कायमस्वरूपी आजही प्रॅक्टिकल. सर बऱ्याच वेळेला आम्ही आजकाल जेव्हा टीव्ही सीरियल्स किंवा मग मूव्हीजमध्ये असं बऱ्याच वेळेला बघतो, की जेव्हा बाळ जन्माला येतं, त्यावेळेला आईचा फर्स्ट कन्सर्न हा असतो, की मुलगा झालाय की मुलगी. त्यांचा कन्सर्न हा कधीच नसतो, की माझं बाळ कसं आहे. तर हा अनुभव तुम्हाला खरं प्रत्यक्षात येतो का? आणि याचं कितपत गांभीर्य आहे? हा नेहमीच येणारा अनुभव आहे आम्हाला. म्हणजे आजच नाही, मी ज्यावेळेस जवळ आता माझ्या प्रॅक्टिसला नाही म्हणलं तरी 25-26 वर्ष झाले. तरी 25-26 वर्षामध्ये हा नेहमीच, म्हणजे त्यावेळेस तर तीव्र होता, पण आता पण येणारा हा अनुभव आहे. आणि का आईचंच नसतं, तर तिचे जेवढे काही डिलिव्हरीच्या वेळेस नातेवाईक जमलेले असतात दोन्ही बाजूचे, म्हणजे माहेरचे, सासरचे. तर सर्वांचा एकच उद्देश असतो किंवा एकच प्रश्न असतो, काय झाले, मुलगा झाला की मुलगी झाली? मागच्या महिन्यातलाच एक माझ्या सोशल मीडिया अकाउंटला एक व्हिडिओ शेअर केला, की अख्खी पूर्ण नातेवाईक विचारतात, की काय झालंय, मुलगा झालाय का मुलगी झाली? ज्यावेळेस आम्ही बाळाला दाखवण्यासाठी आलो. फक्त त्या स्त्रीची एक काहीतरी 4-5 वर्षाची मुलगी असेल. ती विचारते, की माझी आईची तब्येत कशी? बघा, म्हणजे नातेवाईक पेशंट कसं आहे त्याच्याबद्दल काही देणे-घेणे नसतं कोणालाच. हां, सगळ्यांचा हे असतं, की नवीन येणारा घरामधला पाहुणा आलाय का पाहुणे आले, म्हणजे मुलगा आहे का मुलगी? आणि ऑफकोर्स त्या आई जो असते, जी बाळाची डिलिव्हरी चाललेली असते, तिचं पण त्याच्याकडेच लक्ष असतं. आणि हे नेहमीच येणारा असा अनुभव आहे. सर असं किती वेळा होतं, की मुलगी झाली म्हणून सांगितलं आणि ती जी प्रसूती झालेली स्त्री आहे, ती रडते? ज्यावेळेस साधारणतः 15-20 वर्षापूर्वीचा हा नेहमीच अनुभव यायचा. आता थोडीशी परिवर्तन झालेले बदल जाणवतो समाजामध्ये. की त्यावेळेस तर ज्यावेळेस आम्ही सांगायचो, की मुलगी झालेली, तर बऱ्याच वेळा आईला रडताना पाहिलं. इव्हन म्हणजे नातेवाईकांना सुद्धा रडताना पाहिलं. नातेवाईक हॉस्पिटलमधून निघून गेलेले, हे सुद्धा पाहिलेलं आहे. नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये नंतर 2-3 दिवस चिडचिड केली. बिल भरायच्या टायमाला पैसे नाहीत म्हणले, मुलगी झाली म्हणल्यानंतर मग आमच्याकडे पैसेच नाहीत, तर कसेच पैसे भरायचे. ह्या गोष्टी सुद्धा वरती सुद्धा भांडण करताना आम्ही पाहिलं. हाच समाज, म्हणजे हेच कुटुंब ज्यावेळेस त्यांच्या घरात एखाद्या स्त्रीला मुलगा झालेला म्हणून सांगतो, त्यावेळेस मात्र इतका आनंदी उत्सव हॉस्पिटलमध्ये साजरा करायचे,
की सर्वांना मिठाई देणे, सर्वांना शुभेच्छा देणे, आईनी पण बऱ्याच आनंदाने राहणे. ते ज्यावेळेस मुलगा झाला हे समजतं त्यावेळेस आई तर तिच्या प्रसूती सगळ्या वेदना विसरून जायची आणि जाताना पण सगळे आनंदी आनंद म्हणजे हॉस्पिटलचं बिल पण खुशीने देणार, सर्वांना मिठाई देणार. म्हणून तर हा कार्यक्रम चालू चालू करायचा आमचा हे हे झालं ना. ते तुम्हाला हे वाटेल, की म्हणजे विशेष वाटेल जरा थोडंसं, पण खरी परिस्थिती, की 14-15-20 वर्षापूर्वी एखाद्या पेशंटनं आमच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्ही नेहमीच घटना बघता, की वैद्यकीय क्षेत्रामध्ये सर्वात अवघड गोष्ट टफेस्ट जॉब जो असतो ना, तो एखाद्या पेशंटची ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये डेथ होते, त्यावेळेस ती डेथ नातेवाईकांना डिक्लेअर करणं. कारण नातेवाईकाची रिएक्शन खूप वाईट असते अशा टायमिंगला. मला 15-20 वर्षापूर्वी तर मुलगी झाली ही नातेवाईकांना सांगणं एखादी डेथ डिक्लेअर करायसारखं अवघड वाटायचं. कारण अशी दुसऱ्या-तिसऱ्या वेळेस तर मुलगी झाल्यानंतर अशी भीती वाटायची, की ते आपल्याला काय धरून मारतील का काही? म्हणजे एवढ्या रागाने किंवा एवढ्या चिडचिड नातेवाईकाची पाहिलेली, की मुलगी झाली हे सांगितलं ना. 20व्या शतकात अशा प्रकारचे अनुभव येणं तुम्हाला कितपत बरोबर वाटतं आणि ह्यामध्ये खरंच काही फरक पडतोय का? जसे वर्ष जातात आहेत, ह्यात खरंच काही फरक पडतोय का? आपण फक्त शतकं मोजतो. 18व्या शतकात आपण म्हणतो सतीची प्रथा होती. ज्यावेळेस जिवंतपणे स्त्रीला जाळलं जायचं. 20व्या शतकात असं कसं काय घडू शकतं? 20व्या शतकातलीच गोष्ट सांगतो. इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया 2017-18चा रिपोर्ट भारतीय संसदेमध्ये मांडला गेला. इकॉनॉमिक सर्व्हेचा रिपोर्ट बऱ्यापैकी खरा मानला जातो, कारण त्याच्यावरती खूप रिसर्च होतो. तर इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया 2017-18च्या रिपोर्टप्रमाणे आपल्या देशामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये 6,30,00,000 मुलींच्या गर्भात हत्या झाल्या. 6,30,00,000 63 मिलियन्स. विचार करा एवढ्या हत्या पहिल्या महायुद्धात पण नाही झाल्या, दुसऱ्या महायुद्धात पण नाही झाल्या किंवा मागच्या 5 वर्षापूर्वी आपण जो कोविड पॅन्डेमिक अनुभवलं, तर कोविडमध्ये सुद्धा एवढ्या डेथ झाल्या नाहीत. एवढ्या मुलींच्या गर्भात हत्या झाल्यात आपल्या देशामध्ये गेल्या 10 वर्षात. आणि हे स्त्रीभ्रूण हत्या जे म्हणतो ना फेमिलिपिटिस स्त्रीभ्रूण हत्या, ते गेल्या 30-40 वर्षापासून चालू आहे. त्याच्यानंतर काय अजून तरी शासकीय कुठला असा विश्वास ठेवणारा रिपोर्ट आलेला नाही. कारण आपल्या भारताची लोकसंख्या मोजली नाही. जो 2021ला आपला लोकसंख्येची जनगणना होणार होती, सेन्सिस होणार होता, तर ते झालंच नाही. आता पुढे भविष्यामध्ये कधी होईल त्याच्यावरती आपल्याला पूर्ण भारताची परिस्थिती समजेल. पण एवढे हत्या ह्या देशामध्ये 6,30,00,000 मुलींच्या हत्या गेल्या 10 वर्षात झाल्यात. जगाच्या इतिहासातलं हे सर्वात मोठं मानवी हत्याकांड आहे. सर, हा फक्त एक ऑफिशियल आकडा आहे, पण अनऑफिशियली पण असे बरेच कृत्य होत असतील कुठे? बरेच कृत्य होतं. एक मुलीला जन्मच घेण्याचा अधिकार नाही ना. बाकी तर खूप मोठ्या-मोठ्या आपण म्हणतात ना, खूप मोठमोठ्या समानतेच्या गप्पा मारतो, महिला सबलीकरणच्या गप्पा मारतो, हां, स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारतो. पण ह्या ज्या आपल्या समाजामध्ये मुलीला जन्मालाच घेऊन दिलं जात नाही. तिथनंच सुरुवात असते भेदभावाची किंवा जन्मल्यानंतरच भेदभावाची सुरुवात असते. पुढे तर अजून म्हणतात ना, माझ्या अंदाजाने 2018ला ह्याचा लॅन्सेट मेडिकल जर्नलचा एक रिपोर्ट आला. आमच्या मेडिकल फील्डमध्ये लॅन्सेट मेडिकल जर्नल पण खूप प्रतिष्ठित आणि विश्वासू जर्नल मानलं जातं. तर त्यांनी त्यामध्ये असं सांगितलं, की आपल्या देशामध्ये वर्षाला 2,10,000 मुलींच्या जेंडर डिस्क्रिमिनेशनमुळे डेथ होतात. म्हणजे 0 to 5 इयर्स. मग त्यांनी सर्वे आज जन्मलेली मुलगी ती 5 वर्षापूर्वीच्या मुली या सगळ्यांचा सर्वे केला. तर वर्षाला 2,10,000 मुलींच्या जेंडर डिस्क्रिमिनेशनमुळे डेथ होतात. म्हणजे जेंडर डिस्क्रिमिनेशनमुळं हेल्थमध्ये जे जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे त्याच्यामुळे डेथ होतात. आता ते जेंडर डिस्क्रिमिनेशन हेल्थमधलं कसं? तर एकाच कुटुंबामध्ये मुलगा बी आजारी पडला, मुलगी आजारी पडली. तर मुलाला चांगल्या डॉक्टरांकडे नेण्यासाठी प्रिफर करायचं. चांगले पिडियाट्रिशियन किंवा त्यांनी जे काही तपासण्या सांगितल्या त्या सगळ्या तपासण्या करायच्या किंवा त्याला वेळेवर सगळी औषधं द्यायची किंवा त्याचे व्हॅक्सिनेशन व्यवस्थित करायचं किंवा त्याची चांगली हेल्थची केअर घ्यायची. मुलगी जाऊ द्या, बघू पहिलीच घरातली औषधं देऊन किंवा बघू एखाद्या जेंडर प्रॅक्टिशनर करून औषध देऊ किंवा ॲडमिशन तिला गरज असेल ॲडमिट करायची तर नंतर बघू, नंतर करू, सांगतो, नाही फरक पडला तर करू. ही टाळाटाळ करायची आणि ह्याच्यामुळे वर्षाला 2,10,000 मुलींच्या डेथ होतात, की ज्या अव्हॉइडेबल आहेत, म्हणजे टाळता येऊ शकतात. जर पालकांनी आणि नीट लक्ष. डॉक्टरांनी दोघांनी जर थोडं त्या मुली वाचवायसाठी प्रयत्न केला, तर वर्षाला 2,10,000 मुली जन्मल्यानंतर वाचतील. जन्माच्या आधी तिला मारणारे तिचे जे मारतात स्त्रीभ्रूण हत्या करताना, ती संख्या वेगळीच आहे, ती तर सोडून द्या. पण जन्मल्यानंतर सुद्धा ह्या 2,10,000 मुली
वाचू शकतील जर दोघांनी मिळून प्रयत्न केला. सर असा कुठला अनुभव किंवा प्रसंग तुमच्या आयुष्यात घडला का, की तुम्ही अचानक हा निर्णय घेतला, की त्याचं बीजांकुरण तुमच्या लहानपणापासून झालं? ह्या विचाराचं बीजांकुरण, की मला हे करायचं आहे. कसं आहे की लहानपणापासून तर मी ज्या एरियामध्ये राहत होतो, म्हणजे आमच्या आता काही सगळा एरिया हा कामगारांचा, हमाल कामगारांचा किंवा कष्टकऱ्यांचा. पण तिथं मला नेहमी असं म्हणतात ना, मुली आणि मुलांमधला भेदभाव नेहमीच जाणवायचा. म्हणजे बऱ्याच असं वाटायचं की लहानपणी बघायचो की आपल्या शेजारच्या कुटुंबामध्ये, समोरच्या कुटुंबामध्ये मुलींना खाण्याच्या बाबतीत भेदभाव करायचे जाणवायचा होतोय म्हणून. शाळेच्या बाबतीत भेदभाव करायचे, शिक्षणाच्या बाबतीत भेदभाव करायचे, इव्हन कपड्यांच्या बाबतीत, राहणे, सगळ्या बाबतीत भेदभाव व्हायचा ना. तीच पोरं म्हणतात ना, सेम वयाची मुलगा आणि मुलगी असलेल्या लहानपणापासून बघायचो. तर ते बाळ त्यांचं पोरगं लाडकं पोरगं बाबडे आपल्या बाहेर खेळायचं, फिरायचं. ती मुलगी घरातली कामं सगळी करायची. हे समोर रोज नेहमी जाणवलेल्या गोष्टी. पण त्यावेळेस असं कधी जाणवलं नाही की आपल्याला ह्याविषयी काही काम करायचं. कारण मला माझंच पडलेलं पुरं ताटातलं माझंच ओझं मला उचलणार. मी झोपडीत राहायचो एवढी 10 बाय 10 ची झोपडी व्हायची असायची. पाऊस आला तर ते अख्खा पूर्ण पाऊस आमच्या घरात यायचा. सगळे कपडे ओली घालायचे. घरात गुडघ्या एवढं पाणी साठायचं. आणि समोरनं ओपन ड्रेनेज गेलेलं सरकारी. आणि त्यामुळे ते मला कसं तरी डोक्यात होतं की कसं तरी शिकून आपल्याला कमीत कमी पाऊस न आतमध्ये घरामध्ये नाही येणारी एखादी खोली आपल्या राहायला बांधायची. हे एवढंच स्वप्न डोक्यामध्ये ना. आणि वडील जे खूप बोती उचलायचं काम करायचे हमालीचं, ते न करता आपलं सावलीत बसून काम करायचं. म्हणजे हे 2 गोष्टी झाल्यानंतर मी आयुष्यात जगातला सगळ्यात यशस्वी माणूस असं मी स्वतःला मानायचो. एवढंच टार्गेट जीवनामध्ये. तर मग हे काम मी असं नाही पाहत होतो. पण काही जाणवलं नाही की आपल्याला काय काय करायचंय म्हणून. हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस प्रत्यक्ष ह्या गोष्टी म्हणतात ना, की अ, अ, हे अगदी गरोदरपणात तपासणीसाठी यायचे. तर प्रत्येकजण मुलगाच पाहिजे, मुलगाच पाहिजे, मुलगी पाहिजे असं कोणी विचार करत नसायचं. तरी पण एवढं काही जाणवत. साधारणतः 2011च्या डिसेंबरमध्ये म्हणजे ज्यावेळेस एक महिला प्रसूतीसाठी आली आणि तिला काहीतरी 4th ग्रॅव्हिडा होती ती. म्हणजे 4th ग्रॅव्हिडा म्हणजे 4थी पाळी होती, बारी होती तिची डिलिव्हरीची. पहिल्या काहीतरी 2 मुली होत्या. एक मुलगीची काहीतरी घरी जन्मल्यानंतर डेथ झाली. तर डेथ तरी कशामुळे होते आम्हालाही माहिती की कारण ती मुलगी कधी आजारी पडली तर ह्यांनी कधी दवाखान्यात पण नेलं नसेल साध्या. मग झाली असेल डेथ. आणि ज्यावेळेस तिला मुलगी झाली, तिला कुणीच भेटायला आलं नाही हॉस्पिटलमध्ये. हां. आणि तिने पण आम्हाला तिचं पहिले आणि विशेष म्हणजे तिचं ती सिझेरियन डिलिव्हरी होती. त्यामुळे तिने आधी डिलिव्हरीच्या वेळी जाताना ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना सुद्धा तिने आम्हाला दम टाकला होता. मला आता ह्यावेळेस जर मुलगा झाला तर ठीक आहे. मुलगी झाली ना तर मी तुमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये जीव सोडत. त्यामुळे आम्हाला ज्यावेळेस तिची डिलिव्हरी झाल्यानंतर ज्यावेळेस ते बाळ बाहेर आलं, मुलगी झाल्यानंतर आमच्यात आम्ही आता रोजच काम आहे. त्यामुळे आम्ही कुठलीही ऑपरेशन चालू असतं तर आम्ही एकमेकांमध्ये गप्पा मारतो. मुलगी झालेली पाहिल्यानंतर आमच्या हॉस्पिटल ऑपरेशन थिएटरमध्ये पिन ड्रॉप सायलेंट झाला. म्हणजे कुणीच काही बोला नाही एकमेकाशी. सगळे असे एकमेकांकडे बघायला लागले, की आता आम्हालाच प्रश्न पडला, की हिला काय सांगायचं? बाहेर ज्यावेळेस आम्ही बाळाला दाखवायसाठी आलो, हां, बाहेर नातेवाईकाची खूप गर्दी. बाहेर ज्यावेळेस आम्ही बाळाला घेऊन आलो नातेवाईकाची, की त्यांनीच आम्हाला प्रश्न सुरुवात केली. "मुलगा आहे नाही डॉक्टर, मुलगा आहे ना डॉक्टर." अरे बापरे! आता जर नातेवाईकच मुलगा आहे ना, मुलगा आहे ना म्हणतो, तर आम्ही कसं काय सांगायचं मुलगी म्हणून? हां, आणि मुलगीच होती तर कसं सांगायचं? आम्ही थोडा वेळ थांबलो, थोडं शांत व्हा म्हणलं. हां, आणि सांगा ना म्हणायची, "मुलगा आहे ना, मुलगा आहे ना." मग त्यावेळेस थोडं शांत केलं आणि म्हणलं, की "कसं आहे, काही टेन्शन घेऊ नका. मुलगी झालेली." मुलगी झाल्यानंतर त्यांची एवढी वाईट रिएक्शन होती, की ते एकमेकांकडे त्यांनी सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि थोड्या वेळाने कळालं, की नातेवाईक सगळे निघून गेलेत. त्यावेळेस काही साधं कोणाकडे काही एवढे काही मोबाईल नव्हते किंवा काही एवढं संपर्क करण्यासारखी गोष्ट नव्हती. कुणीच आणि आमचे बी काही जास्त ओळखीचे नव्हते. कोणाला फोन करणार ना? कुणी नंतर कळालं, की ती कुणी भेटायलाही येईना. त्याच्यानंतर मग आमच्या एका स्टाफने तर चुकून तिला सांगून पण बसले, की ती विचारायची ना, पेशंट काही पूर्ण बोलीमध्ये नव्हतं. हां, निम्म्याच बोलीमध्ये असतं. जाग असतं. नातेवाईकांनी ती सारखी विचारायची म्हणून तिला खोटं सांगून पण टाकलं, की मुलगा झालाय म्हणून. ती खूप खुश. ॲक्चुअली तर होती मुलगी. मग त्याच्यानंतर आम्ही तिला रूममध्ये शिफ्ट केल्यानंतर ती म्हणायची, "आता बाळाला बाळाला दाखवा. माझ्या मुलाला द्या माझ्याकडे." आमचे घरातले कुठे गेले? आम्ही आता दोन्ही गोष्टीची उत्तरं आमच्याकडे नाहीत. घरातले गेले निघून. तिला कसं सांगणार, की घरातले निघून गेले म्हणजे तिची मानसिक अवस्था कशी झाली असेल ना, की आम्ही जर सांगितलं, की घरातले तुझे हे सगळ्या गोष्टी पाहून मुलगा नाही झाला म्हणून गेले निघून. मग ती खूप वेळा विचारायची, की घरातली बोलवा. घरातली नाही जागेवरती.
माझ्या मुलाला माझ्याकडे द्या, तर ते पण देऊ शकत नाही. कारण मुलगाला आम्ही सांगून आमच्या स्टाफनी सांगून बसले की तुला मुलगा झाला आहे. ती होती मुलगी. त्याच्यानंतर मग आम्ही म्हणलं बाबा थोडंसं बाळ सिरियस आहे. तिला ऑक्सिजन लागतोय. लगेच काही तुझ्याकडे देता येणार नाही. आणि देऊ चांगलं झाल्यानंतर. मग ती सारखीच म्हणायची बाळाला द्या, बाळाला द्या. आणि नंतर मग तिसऱ्या दिवशी आलं का लक्षात? तिसऱ्या दिवशी म्हणजे आईचं आणि बाळाचं नातं कसं निसर्गाने बनवलंय बघा, की ज्यावेळेस काही दिवशी तिसऱ्या दिवशी ती जरा उठून फिरायला लागल्यानंतर आमच्या स्टाफ ते आता कसं झालं, की त्या मुलीला घेऊन आमच्या स्टाफच फिरायचा. नर्सिंग स्टाफच तिला खेळवायचा, फिरायचा, हे करायचा. कारण तिच्याकडे द्यायची कोणाची डेअरिंग पाहिजे ना. मग तेवढ्यात एक इमर्जन्सी पेशंट आल्यानंतर तर आम्ही त्या स्टाफने काय केलं, की म्हणले तुमच्याकडे तुम्ही एकटेच आहेत ना, हिला राहू द्या तुमच्याकडे, ही दुसऱ्या पेशंटची. थोडीशी इमर्जन्सी पेशंट आले आम्ही ते तोपर्यंत पेशंट बघतो. आणि नंतर ते खेळवायला लागले. आलं का लक्षात? खेळवायला लागल्यानंतर ती मुलगी, आई दोघीलाही माहीत नाही की ती आई आणि ती मुलगी तिची म्हणून. नंतर ती म्हणली थोड्या वेळाने. मग ती चांगली खेळत होती तर आम्ही पण लवकर गेलो नाही. म्हणलं राहू द्या ते 2-4 तास तरी तिच्याकडे राहू द्या ती. हां. आणि नंतर ती म्हणली, "डॉक्टर मला अशी मुलगी झाली असती ना, तर चाललं असतं काही प्रॉब्लेम नाही." हां. मग सांगितलं की "नाही, नाही, ती नाही तुला अशी मुलगी झाली असती नाही, हीच मुलगी तुझी आहे." हां. मग त्याच्यानंतर म्हणले मग घरातल्यांना तर काही सहन नाही झालं. त्यांना मुलगा पाहिजे होता त्यामुळे ते सगळे निघून गेले. मग आता अशा तूच एकटी राहिली. मग आता आपण सोडायच्या दिवशी काय करू? आता बिलाचा तर विषयच नाही. कारण का तू घरातलीच निघून गेलास म्हणजे बिल कोणाला मागणार ना? तुला तर मागवू शकत नाही. मग आपण बिल पूर्णपणे माफ करून टाकू. मग आता मुलीला सोडताना म्हणलं आपण या मुलीचं ना मस्त स्वागत करू. आता स्वागत करायचं म्हणजे नक्की काय करायचं? आमच्याकडे कुणाकडेच काही प्लॅनिंग नाही. पहिली केस. मग आमचा नर्सिंग स्टाफ एक जण म्हणला, की मी काय करते, मला चांगला केक बनवता येतो. हां. मी केक बनवून आणते घरनं. मग तिने आणला केक बनवून. एक जण म्हणले, "आपण काय करू, थोडीशी फुलं घेऊन या, मी थोडंसं आपण केकच्या भोवती सजावट करू." मग ते आणले फुलं आमच्या स्टाफनी फुलं घेऊन आले. मग ते थोडंसं डिझाइन केलं. कोणी कॅन्डल लावल्या, कोणी हे केलं. जे प्रत्येकजण त्या मुलीचा कोण मावशी झालं, कोण मामा झालं, मी मामा झालो त्या मुलीचा आणि आम्हीच तिचे सगळे नातेवाईक झालो आणि तिच्यात वाजत-गाजत अगदी म्हणतात ना, आम्ही त्या टाईमाला आमच्या पद्धतीने आमच्या स्टाफनी थोडंसं काय म्हणतात ते वाजंत्रीच्या वाजवणाऱ्या गोष्टी आणल्या, ढोल-बिल हे आणलं आणि वाजत-गाजत आम्ही सगळे जसं गणपतीची मिरवणूक काढतो, लक्ष्मीची मिरवणूक काढतो, तसं तिच्या घरी नेऊन आम्ही सोडून आलो. छान. सो हा क्षण तुमच्या आयुष्यात अगदी तुम्ही कधीच विसरू शकणार नाही असं झालेलं आहे. म्हणजे कारण आम्ही स्वतः तो म्हणतात ना, की स्वतः तो अनुभवलेला क्षण होता आणि तो विसरणं तरी सध्या शक्य नाही. म्हणजे तो कधीच विसरू शकणार नाही. आणि त्याच्यानंतर तर हे सगळं पूर्णपणे आम्ही सर्वांनी स्वतःला वाहून घेतलं ह्यामध्ये. सर, प्री नॅटल डिटर्मिनेशनला घेऊन आजही हॉस्पिटल्समध्ये बरेच पोस्टर्स बघायला मिळतात. ह्या अवेअरनेसची तुम्हाला कितपत आवश्यकता वाटते? आणि रुरल एरिया की अर्बन एरिया ह्यापैकी कुठल्या एरियामध्ये जास्त आवश्यकता वाटते? कारण ग्राउंड रियालिटी काय आहे, हे खरंच कोणाला माहिती नाहीये. तुमचा चांगला प्रश्न आहे. म्हणजे पी-सी-पी-एन-डी-टी जो ॲक्ट आहे, त्याचे सर्वच हॉस्पिटलमध्ये पोस्टर लावले जातात. आलं का लक्षात? की आमच्या इथं गर्भलिंग निदान होत नाही. गर्भलिंग निदान करणं कायद्याने गुन्हा आहे. त्याची तुम्हाला शिक्षा होऊ शकते. हे अगदी खरं आहे. प्रत्येक ठिकाणी लावलं का ते शासनाने बंधनकारक केलं. पण तरीही मग चर्चा केल्याप्रमाणे आपल्या देशामध्ये 6,30,00,000 मुलींच्या गर्भात हत्या झाल्या. म्हणजे त्यापेक्षाही जास्त 10 वर्षामध्ये त्यापेक्षा जास्त गर्भलिंग निदान झाले असणार. हां, कारण काही मुलं त्याच्यामध्ये काही मुलं सापडले असतील. हां, आपल्या देशामध्ये तुम्हाला हे पण सांगतो, की 6,30,00,000 मुलींच्या गर्भात हत्या झाल्यात. म्हणजे फिमेल फिटिसाइड. पण आपल्या देशामध्ये माझ्या आजपर्यंत पाहण्यामध्ये मुलगा आहे, जरी चेक करताना चेक केलं आणि मग समजलं की मुलगा आहे आणि तो आम्हाला नको आहे, असं एकही केस घडलेली नाही. या काही मुलगा आहे म्हणून कुणी त्याचं अबॉर्शन केलेलं नाही. पण करोडो मुलींचं मुलीत म्हणून अबॉर्शन केलं आहे. आलं का लक्षात? म्हणजे त्यांची हत्या केल्या. सगळीकडेच होतं बऱ्यापैकी. कारण त्याशिवाय एवढ्या हत्या होणार नाही. दुसरी गोष्ट की काय होतं, की ज्यावेळेस कुठलाही पेशंट ह्याला प्रेग्नन्सीच्या तपासणीकडे अल्ट्रासाउंड करायला जातं. तर ते बऱ्याच वेळा ते डिमांड करतं. अंदाज घेऊन किंवा इथं आम्हाला चेकिंग का मुलगा-मुलगी समजेल का? तर ते सुरुवातीला प्रत्येकजण नाहीच म्हणतो. नाही बोर्ड आहे बघा, अजिबात नाही होणार. पण नंतर थोडा पेशंटचा अंदाज घेऊन किंवा त्यांच्या काहीतरी म्हणतात ना, ते मध्यस्थी लोक असतात त्यांच्याकडून मग ते त्यांना डिमांड करतात. करता येईल पण पैसे जास्त लागतील.
25,000-30,000 ₹40,000 देऊन लोकं मुलगा-मुलगी चेक करणार. होतात तेवढ्या गोष्टी. किंवा आज बऱ्याच वेळा असं पोर्टेबल सोनोग्राफीचे मशीन निघाल्यात. म्हणजे जे म्हणतात ना, पेशंटला गाडीत झोपवायचं किंवा ॲम्ब्युलन्समध्ये झोपवायचं. चालत्या गाडीमध्ये सेक्स डिटर्मिनेशन करायचं, चेक करायचं. अशा बरेच चायना मेडच्या बरेच मशीन आलेले आहेत आता आपल्याकडे, की त्याचं कुठेही नोंदी नसतात. दुसरी गोष्ट की ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असं होतं, मुलगा आणि ज्यावेळेस समजतं की मुलगा आहे, मग मुलाची कोणी हत्या करत नाही. हे आपल्या देशामध्ये करोडो मुलींच्या गर्भात हत्या झाल्यात मुलगी म्हणून समजल्यानंतर. पण एकाही मुलाची हत्या झालेली नाही की मुलगा आहे म्हणून समजल्यानंतर. नंतर परत अबॉर्शनला 25,000-30,000 घेतात. ह्याच्यामध्ये मेन रोल असतो पैशाचा, की डॉक्टर काही जेवढे डॉक्टर आहेत, जे करणारे डॉक्टर आहेत, ते काही गुन्हेगार ते काही मुलीचे दुश्मन नसतात. ते काही त्यांना काही देणे-घेणे नसते, की मग त्यांचं काही हे डोक्यात नसतं, की बाबा नाही मुलगी होऊन आम्ही तिचे अबॉर्शन करणार. त्यांना काहीच नाही. त्यांना फक्त पैशाशी मतलब असतो. त्यांच्या डोक्यात एकच असतं, की जर 2 मिनिटाच्या कामासाठी जर 25,000-30,000 मिळत असतील, ह्याला इझी मनी म्हणतो ना, काहीच कष्ट न करता किंवा परत त्या पेशंटचं अबॉर्शन करायला 25,000-30,000 मिळत असतील, तर एवढे मोठे पैसे मिळतात. मी नाही केलं तर दुसरा कोणीतरी करेल. समजा मी नाही केलं तर हे करेन, तुम्ही करताल, ते करतील. असं त्यांच्या डोक्यात असते. मग मी एकट्याने काय बदल होणार आहे का समाजामध्ये? समजा मी नाही केलं तर माझंच नुकसान होणार आहे. कुणी ना कुणी करणारच आहे. एवढीच त्यांच्या डोक्यात गोष्ट असते. म्हणून ह्या गोष्टी सगळीकडे चालतात आणि ह्याच्यामध्ये काय होतंय, की सगळ्या गुप्त असतात ना. म्हणजे तुम्हाला काय असं काय ज्यावेळेस चेकिंगला ज्यावेळेस केलं जातं, मुलगा-मुलगी ते काही त्याला लिहून द्यायचं नसतं त्या रिपोर्टमध्ये. बरेच कोड वर्ड असतात असे. म्हणजे गणपती बाप्पा मोरया, हां, जय माताजी, जय लक्ष्मी, तुळजा भवानी की जय, असे देवींची नावं घ्यायची आणि सांगायचं मुलगी म्हणून मारून टाका. म्हणजे किती वाईट समज आहे बघा ना. हे ऐकून धक्का बसल्यासारखं वाटतंय मला. त्यामुळं कसं होतं, की आता दुसरा प्रश्न तुमचा, की ही मेंटॅलिटी कोणाची? बरोबर आहे, की ही मेंटॅलिटी नक्की कोणाची? मला पण असंच वाटायचं. आपल्याकडे समाजामध्ये एक प्रथा काय आहे माहिती आहे का? जेवढ्या काही समाजातल्या वाईट गोष्टी आहेत ना, त्या गरिबाच्या माथी मारायच्या. गुन्हेगारी वाढते, गरिबांमुळं वाढते. आली का लक्षात? आपण हे विचार पण नाही करत असा, की आपण ज्या ठिकाणी आता बसलोय समजा किंवा डेक्कन किंवा आसपासच्या परिसरात, तो सगळा म्हणतात ना एकदम नंदनवनासारखा स्वर्गातला परिसर आणि जे काही घडतं ते कासेवाडीमध्ये, भीमनगरमध्ये, वैदवाडीमध्ये अशा ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी घडतात किंवा ग्रामीण भागामध्ये घडतं. म्हणजे बीडसारख्या ठिकाणी सगळे डॉक्टर तिथले वाईट आणि सगळ्या गोष्टी तिकडेच घडतात. असा किंवा आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये. मला पण तसंच वाटायचं सुरुवातीला, की ह्या सगळ्या गोष्टी गरीब वर्गामध्ये, झोपडपट्टीमध्ये घडतात आणि जे सुशिक्षित लोकं आहेत, मध्यमवर्गीय लोकं आहेत किंवा जे फ्लॅट संस्कृतीत राहणारे लोकं आहेत, त्यांना खूप मुलीविषयी, महिलांविषयी सन्मान आहे, आदर आहे आणि त्यांना त्यांना सगळ्यांना मुलगी पाहिजे असती आणि ह्या सगळ्या गरीब कष्टकरी लोकांना मुलगा पाहिजे असतो. पण तसं नाहीये. आलं का लक्षात? आपण मुलगा पाहिजे ही तीव्र भावना ही मध्यमवर्गीय लोकांची. गरिबांना बी मुलगाच पाहिजे असतो. श्रीमंतांना बी मुलगाच पाहिजे असतो. मध्यमवर्गीयाला मुलगा सगळ्यांनाच पाहिजे असतो. फक्त गरीब लोकं काय करतात, की दुसरा, तिसरा, चौथा, 5वा चान्स घेतात. जोपर्यंत मुलगा होत नाही, तोपर्यंत ते काही पिछा सोडत नाही. होऊन देतात. म्हणजे त्या मुलींकडे नंतर ते जन्मल्यानंतर दुर्लक्ष करणार खाण्यामध्ये, आरोग्यामध्ये, सगळ्या शिक्षणामध्ये. पण ते काही एवढं 25,000-30,000, 50,000 घालवत नाही. मध्यमवर्गीय लोकांचं काय आहे, 1 चाइल्ड या 2 चाइल्ड पॉलिसी. 1 किंवा 2 अपत्यापेक्षा अपत्य होऊन द्यायचं नाही आणि ते पण मुलगाच पाहिजे ना. मग त्यांच्यामध्ये हे चेकिंग करण्याचं आणि जर मुलगी आहे तर त्याचं अबॉर्शन करण्याचं प्रमाण हे मध्यमवर्गीय लोकांमध्ये जास्त. ग्रामीणमध्ये आहे पण मेट्रो सिटीमध्ये पण खूप. आलं का लक्षात? तुम्ही ऑल इंडियाचा जर सर्व्हे केला तर मग जर समजा गरिबांमध्ये हे प्रमाण जास्त असतं, तर मग मुलींची संख्या झारखंडमध्ये कमी व्हायला पाहिजे होती, छत्तीसगडमध्ये कमी व्हायला पाहिजे होती, बिहारमध्ये कमी व्हायला पाहिजे. मुलींची संख्या कमी कुठे आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये पण जास्तीत जास्त संख्या कुठं जास्त मुली मारल्यात? पश्चिम महाराष्ट्रामध्ये. शुगर बेल्ट. पैसा. मुलींची संख्या देशाची कंपेअर केलं तर कुठं कमी आहे? गुजरातमध्ये. गुजराती लोकं तर सगळ्यात सुसंस्कृत मानतो. तिथं मुलींची संख्या कमी. पंजाबमध्ये मुलींची संख्या कमी. हरियाणामध्ये मुलींची संख्या कमी. राजस्थानमध्ये मुलींची संख्या कमी. अख्ख्या नॉर्थ बेल्टमध्ये मुलींची संख्या कमी आणि मुलींची संख्या चांगली कुठं तर झारखंडमध्ये, छत्तीसगडमध्ये, बिहारमध्ये. आता म्हणतात ना एखाद्या कॅन्सरच्या आजारासारखं. आता ही नॉर्थ लोकांची प्रवृत्ती मुलगाच पाहिजे, मुलगी नको. ती साऊथमध्ये पण आता यायला लागली. म्हणजे इव्हन तुम्हाला सांगतो, की जो आपला केरळ स्टेट होतं, की जे पहिल्यापासून म्हणतात ना मातृशक्ती मानणारं राज्य. म्हणजे तुम्हाला देश आपला स्वतंत्र झाल्यापासून केरळमध्ये साक्षरता 100% मुलींची संख्या 1,000 पेक्षा जास्त आणि सगळ्या मुलींचे शिक्षण. पण तिथं पण सुद्धा मुलींची संख्या घटते.
ह्यांच्या सवयी सगळ्या लागायला लागल्या. अहो, तिथं सोडून द्या. आपली जिथं भारतीय लोकं गेलेत ना, तिथं त्यांनी चांगल्या गोष्टीबरोबर वाईट गोष्टी पण बरोबर गेल्यात. हं. म्हणजे आत्ता मला मागच्या 2 महिन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये विधेयक आणावं लागलं, की स्त्रीभ्रूण हत्यावरती बंदी घाला, सेक्स डिटर्मिनेशन बंदी घाला. पण जिथं भारतीय आणि चायनीज लोकं राहतात ना, तिथं ते स्वतःही मुलींच्या गर्भात हत्या करतात आणि इथल्या लोकांना पण बिघडायला लागलेत. त्यांना पण करायला सांगतात, की हे मुलगा चांगला. सर, जी माहिती तुम्ही देताय, जो रेशो मुलगा आणि मुलगी यांचा जो रेशो असायला हवा, तो जर गडबडतोय, तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात समाजावर? त्याचे 2-3 तुम्हाला मी त्याचे उदाहरण सांगतो तुम्हाला. मागच्याच 1 वर्षापूर्वी सोलापूरला कलेक्टर ऑफिसवरती एक चांगला 400-500 मुलांनी नवरदेवांचा मोर्चा नेला. जनरली आपण कलेक्टर ऑफिसवरती कुठल्या मागण्यासाठी मोर्चा नेतो? शेतकऱ्यांच्या मागण्या, कामगारांच्या मागण्या, शिक्षणाच्या मागण्या, विद्यार्थ्यांचा मोर्चा, जॉब द्या, हे द्या. तर सगळ्या टीव्हीच्या चॅनलने कव्हर केलेलं, की 400-500 नवरदेव सगळे अगदी नवरदेवाचे सूट-बूट सगळे मंडोळ्या बांधून, सगळे एक वाशिंग बांधून, सगळे घोड्यावरती, उंटावरती बसून, वाजत-गाजत बँड घेऊन कलेक्टर ऑफिसला मोर्चा घेऊन गेले. सगळ्यांची वय 40-45 सगळ्यांची वय, की आम्हाला काही करून आमची लग्न लावून द्या. 40-45 वय झालं तरी आम्हाला कुठेही लग्नासाठी मुली भेटत नाहीत. आज तुम्हाला ना प्रत्येक गावामध्ये तुम्हाला असे बिगर लग्नाचे अगदी म्हणतात ना, 35 वय झालंय, 40 वय झालंय, 45 वय झालंय, असे फौजची फौज मुलांची भेटेल. त्यामुळं हे खूप मोठं सामाजिक असमतोल तयार होणार आहे ह्याच्यामध्ये पुढे भविष्यामध्ये. आणि कसं असतं की ज्यावेळेस आपण मुलगा आणि मुलगी, स्त्री-पुरुष हे समाजाचे बेस आहे. तुम्ही किती प्रगती करा, 30-30, 40-40 मधली टॉवर बांधा, तुम्ही खूप मोठे काय म्हणतात 4G, 5G आणा, अजून काय-काय आणा. हां, त्यांनी काही समाज टिकणार नाहीये. समाज टिकणार आहे की पुरुषांमुळं. जो मेन 2 घटक आहेत किंवा जे मुलगा-मुलगी, स्त्री-पुरुष ह्या बेसवरती अख्खा आपला सगळा समाज उभा आहे. आणि तुम्ही एक बाजूला जर तुम्ही पार म्हणतात ना, त्याला पार त्यांची हत्या करताय, त्यांना जन्म घेऊन देत नाही, त्यांना मग मोडून काढताय, तर तुमचा समाज कोलमडणारच. असंतोष निर्माण होईल पुढं. अराजकता निर्माण होईल. ही जी मुलं आहेत बिगर लग्नाची, ही काय शांत राहणार आहेत का? त्यांच्यामध्ये व्यसनाचं प्रमाण वाढणार. ती पण दुसऱ्याला नाही. हो, आता काय होतं किती दिवस सगळे जर सगळ्यांना सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित भेटल्या तर तो समाज टिकतो. एकाच वर्गाला भेटत गेला, एक वर्ग तसाच राहिला तर तो कधी ना कधी त्याचा स्फोट होतच. त्यामुळे तो सगळं दुसऱ्याला पण नाही ना जगू देत. त्यामुळे जर समाज टिकवायचा असेल, तर मुलाप्रमाणेच मुलीच्याही जन्माचं स्वागत व्हावं. जसं मुलातला जन्माचा अधिकार आहे, तसा मुलीलाही जन्माचा अधिकार असावा. सर, सी सेक्शन हे भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात केलं जातं, असं म्हणण्यात येतं, इतर देशांच्या कंपॅरिझनमध्ये. तर तुमचं यावर काय मत आहे? असं म्हणण्यात येतं पेक्षा हे खरं पण आहे. पण त्याला दोन्ही घटक कारणीभूत असतात. म्हणजे कसं असतंय, की आपल्याकडे आता सगळी गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे पहिले कसं व्हायचं, की कुटुंबाचा डॉक्टरांवरती विश्वास असायचा. डॉक्टरांचा कुटुंबावरती विश्वास असायचा. डॉक्टर म्हणतात ना, सेवाभावी वृत्ती असायची. आता काय झालेलं आहे, तुम्हाला सांगतो, आता कॉर्पोरेट युग आले आमच्या क्षेत्रामध्ये पण. म्हणजे मोठमोठे उद्योगपती ह्याच्यामध्ये पैसा टाकतात. मोठमोठे कॉर्पोरेट हॉस्पिटल उभा करतात. मग तिथं सुविधा पण दिल्या जातात. पण त्यांचं बिलिंग पण तेवढ्याच पटीने असतं. मग त्यांना टार्गेट असतं, की एवढं झालंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, की सगळेच प्रोफेशनल झाले. म्हणजे मेडिकल फील्ड पण वैद्यकीय क्षेत्रात पण जे काही होतं ना पहिले नोबल प्रोफेशन तसं राहिले नाही. ते अख्खं पूर्णपणे वैद्यकीय क्षेत्र हे प्रोफेशनल झाले आता, व्यावसायिक झालेले. आणि त्यामुळे कोण 2 पैसे कमवायसाठीच सगळेजण प्रयत्न करतात. आता राहिला प्रश्न दुसरी गोष्ट, की समाजाचा किंवा कुटुंबाचा. एक तर मुलींमध्ये पण पहिल्यासारखी सहनशीलता नाही राहिलेली. दुसरी गोष्ट, की कसं होतं, की बरेच पेशंटचं समजा इव्हन माझ्याकडे पण येणार आहे. बऱ्याच पेशंटचं पहिले कुठेतरी पहिल्या वेळेस, दुसऱ्या वेळेस सी सेक्शन झालेलं असतं. तेव्हा आम्हाला चान्स पण भेटत नाही, की नॉर्मल डिलिव्हरीचा. निम्मे पेशंट तर माझ्याकडे असंच असतं, की पहिले त्यांचं कुठेतरी सिझेरियन डिलिव्हरी झालेली असते. मग दुसऱ्या वेळेस आम्ही पण चान्स नाही घेत, की नॉर्मल डिलिव्हरीचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं असतं, की उद्या सर समजा वाट पाहिली आणि काही कॉम्प्लिकेशन झालं, तर त्याची जबाबदारी कुणी घेणार? कुणीच घ्यायला तयार नसतं. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचं रूपांतर काय होतं, की सी सेक्शनचं प्रमाण वाढलंच आणि ते वाढणारच भविष्यामध्ये. सर, आम्हाला तुमच्या अचीव्हमेंट्सबद्दल थोडं सांगा, की आजपर्यंत कुठल्या प्रकारच्या अचीव्हमेंट झालेल्या आहेत आणि गव्हर्नमेंट किंवा मग कुठल्या संस्थांनी तुम्हाला कशाप्रकारे पाठबळ दिलंय? आता अचिव्हमेंट बद्दल जर बघितलं,
तर म्हणजे माझ्या पर्सनल अचिव्हमेंट अशा काही घडल्या नाही जीवनामध्ये अलग लक्षात. म्हणजे आजही मी माझ्या आई-वडिलांनी बांधलेल्या घरी त्यांच्याबरोबर सहकुटुंब राहतो. म्हणजे आमच्या 14 माणसाची जॉइंट फॅमिली घरामध्ये. म्हणजे आई-वडील, मला 2 लहान भाऊ आहेत, दोघांची लग्न झाली आहेत. प्रत्येकाला 2-2 मुलं आहेत. असे टोटल आमच्या कुटुंबामध्ये 14 माणसं आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी एकत्रित राहतो. ना मला स्वतःचं कधी घर घेता आलं, ना काही पुढं हे करता नाही आलं. त्यामुळे पर्सनल असे वैयक्तिक स्वतःसाठी काही नाही करता आलं, पण त्याचा आनंद वाटतो. कधी असं कुठल्याही क्षणी असं नाही वाटलं, की कदाचित ते नाही झालं ते पण चांगलं झालं. कारण झालं असतं तर मी कदाचित आई-वडिलांपासून किंवा कुटुंबापासून विभक्त पण राहिला असतो, की जे सगळीकडेच राहिलं पाहिजे. तर हे सोशल अचिव्हमेंट, तर सोशल अचिव्हमेंट तर 100% मला माझ्या 14 वर्षात मला मिळाल्या. म्हणजे 100% मिळाल्यास म्हणजे माझ्याकडे एक काळ होता 15-20 वर्षापूर्वीचा, की मुलगी झाल्यावर लोकं रडायची. आलं का लक्षात? आता मुलगी नाही झाल्यावर रडतात लोकं, की आम्हाला मुलगी पाहिजे होती. ही माझ्यासाठी खूप म्हणजे मोठी अचिव्हमेंट आहे ना, की म्हणजे जो समाज मुलगा झाल्यानंतर आनंद उत्सव साजरा करायचा, तो मुलगी झाल्यानंतर अगदी पाय म्हणतात हॉस्पिटलपासून घरापर्यंत आता आनंदाने मुलीला घेऊन जाताना आम्ही पाहतोय. तर ही आमच्यासाठी खूप मोठी 100% अचिव्हमेंट आहे. आज मला जवळ-जवळ 14 वर्षात खूप ठिकाणी म्हणजे प प प देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये खूप झांबिया, सुदान, कांगो, नायजेरिया असल्या आफ्रिकन देशांमध्ये किंवा बांगलादेशसारख्या देशामध्ये, नेपाळमध्ये खूप ठिकाणी मला बोलवण्यात आलं. मी गेलो तिथं वेगवेगळे महिला सबलीकरण, स्त्री-पुरुष समानता ह्याविषयी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम केले. हजारोच्या संख्येने सामाजिक संस्था सहभागी झाले. लाखोच्या संख्येने डॉक्टर सहभागी झाले. वेगवेगळ्या हॉस्पिटल सहभागी झाले. की जे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मुलींसाठी काही ना काही मुलींसाठी काम करू लागलं. ही साठी खूप मोठी अचिव्हमेंट म्हणता येईल. त्यामुळं आणि बाकीचे अचिव्हमेंट कशी मोजतात मला नाही माहिती. पण मला तर म्हणजे मला स्वतःचं मी कॅल्क्युलेशन केलं तर मला 100% अचिव्हमेंट मिळाल्यासारखे वाटतं. सर, गेट्स फाउंडेशननी तुमच्यावर छान डॉक्युमेंटरी बनवली, त्याबद्दल आम्हाला काही सांगा. तसं पाहिलं तर म्हणजे बघा, जर मोठमोठ्या व्यक्ती जर म्हणल्या तर 2016ला बिग बी अमिताभ बच्चन साहेबांनी मला बऱ्याच वेळा मुंबईला बोलवलं, त्यांच्या घरी बोलवलं, आमच्या कुटुंबासकट सह बोलवलं. त्यांनी स्विफ्ट डिझायर गाडी भेट दिली, की हे तू घेऊन पूर्ण देशभर जा, वेगवेगळ्या ठिकाणी जा, वेगवेगळ्या ठिकाणी सगळीकडे ही मोठी समस्या आहे. सगळीकडे तुला जेवढं शक्य होईल तेवढे जनजागृतीचे कार्यक्रम घे. तू तुझ्यासारख्याच लोकांना एकत्रित कर किंवा जी वाईट कृत्य करतात त्यांच्यामध्ये बदल घडव. आता जर पाहिलं जस्ट तर मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये आनंद महिंद्रा साहेब जे एक महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरपर्सन आहे, त्यांनी सुद्धा त्यांच्या मंडे मोटिव्हेशनमध्ये आपल्याविषयी खूप बऱ्याच गोष्टी लिहिल्या, की मी आजच्या आठवड्याची सुरुवात डॉक्टर गणेश राखेच्या नावाने करतो आणि मी त्यांचं म्हणतात ना फॅन फॉलोइंग आहे. बऱ्याच गोष्टी लिहिल्या, भरपूर लिहिल्या त्यांनी आपल्याविषयी. त्याच्यानंतर पण सोशल मीडियामध्ये खूप मोठं असं वातावरण तयार झालं. आणि आता जस्ट एक 2 महिन्यापूर्वी बिल गेट्स फाउंडेशननी आपल्याविषयी डॉक्युमेंटरी बनवली. त्यांच्या डॉक्युमेंटरीमध्ये मला काम करायला संधी दिली आणि त्यांनी मला त्यांच्या ऑफिसकडून सांगण्यात आलं, की भविष्यामध्ये बिल गेट्स साहेब जर कदाचित तुमच्या हॉस्पिटलला भेट देतील किंवा तुम्हाला ते भेटायला बोलवतील. तर अशा गोष्टी घडत राहतात, जीवनामध्ये घडत चाललेल्या आहेत, घडत राहतात. पण आपण आपलं काम करत राहायचं. पुढं भविष्यामध्ये कसं आता मला बरेच जण विचारतात, "मग सगळं झालंय आता. आता पुढं पुढं काय करणार ह्याच्यानंतर?" तर पुढं पुढं स्वतःचा काहीतरी प्लॅन असायला पाहिजे ना. प्लॅन म्हणलं पण ठीक आहे, प्लॅन करायला काही हरकत नाही. पुढं भविष्यात तो सक्सेस होईल, नाही होईल मला नाही माहिती. पण आपण एखादी योजना आखायला काही हरकत नाही. तर पुढे भविष्यामध्ये मुली आणि महिलांसाठी एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनवण्याचं स्वप्न आहे. की जी जगातल्या सगळ्या अत्याधुनिक सुविधा तिथं असतील आणि ते मुली आणि महिलांसाठी पूर्णपणे मोफत असेल. स्वप्नच आहे. प्रत्यक्षात साकार होईन का नाही माहिती नाही. पण त्यामध्ये स्वप्न बघायला पण काही असं चुकीचं काही नाही ना. सर, तुमच्या या कार्यामध्ये तुमच्यासोबत तुमची टीम कशाप्रकारे इन्व्हॉल्व होते? कधी त्यांच्याकडनं तुम्हाला कुठलं काही रिजिड रिएक्शन मिळतं का, की नाही हे नको करायला? किंवा मग खूप जास्त सपोर्ट, की नाही आपण खूप छान काम करतोय? तर टीममध्ये पण 2 प्रकार आहेत. एक म्हणजे आमच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये काम करणारी टीम आणि एक जी बाहेरचे वेगवेगळे मित्रपरिवार आहेत डॉक्टरांचा किंवा वेगवेगळ्या संघटनांचा. तर सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही 3 जानेवारी 2012ला हे 14 वर्षापूर्वी केलं चालू. त्यावेळेस हॉस्पिटलमधनं खूप म्हणजे आमच्या स्टाफची खूप निगेटिव्ह रिएक्शन होती. म्हणजे नकोच करायला, हे आपलं काम नाहीये
किंवा माझे जे काही मित्र डॉक्टर होते त्यांचं बी मत होतं की हे काही गव्हर्नमेंटचं काम आहे, त्यांची त्यांना करू दे. आपण आता विशेष ह्या भाषेत ते बोलले की तो आताशी आनापाण्याला लागलाय आणि लागला परत काहीतरी मस्ती करायला. हे शासनाचं काम आहे, शासनाला करू दे. आपण आपला व्यवसाय करायचा, 2 पैसे कमवायचे आणि आपला व्यवसाय कसा वाढेल ह्याविषयी विचार करायचा. पण नंतर ते सर्वांमध्ये परिवर्तन होत गेलं. सगळ्यांनी साथ द्यायला सुरुवात केली. म्हणजे हॉस्पिटलच्या विशेष म्हणजे कौतुक करायचं वाटतं. हॉस्पिटलमध्ये जो स्टाफ आहे, 40 एक लोकांचा स्टाफ आहे, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, ब्रदर्स हे सगळे. तर बऱ्यापैकी स्टाफ जवळजवळ 15-20 वर्ष टिकून येईल आजही, म्हणजे सगळा जुना स्टाफ आहे. माणसाचं चांगलेपण कशावरून ओळखलं जातं? एखादा माणूस एखाद्या संस्थेबरोबर किती वर्ष जोडला जातो, टिकून किती वर्ष राहतो. आज कदाचित त्यांना माझ्यापेक्षाही चांगल्या संधी दुसरीकडे मिळाल्या असत्या. कदाचित माझ्याकडून पण त्यांना मधल्या काही काळामध्ये कदाचित त्यांचं वेळेवर पेमेंट न होणं, टप्प्याटप्प्याने होणं, हे घडत होतं. पण तरी पण त्यातल्या कोणालाही टीम सोडून जावं वाटलं नाही. बरोबरच राहिले, एक जीवाने राहिले. त्यामुळे ह्याचं श्रेय तर सगळं जे काय आज थोडंफार यश दिसते, तर सर्व श्रेय जे जाते ना, ते आमच्या मेडिकेअर हॉस्पिटलच्या स्टाफला, की जे रात्रंदिवस काम करतात. सर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या गव्हर्नमेंटकडनं किंवा बाकी डॉक्टर्सकडनं काही सपोर्ट किंवा संस्थांकडनं काही सपोर्ट मिळतो का या कार्यासाठी? सपोर्ट आर्थिकदृष्ट्या नाहीये, पण मानसिकदृष्ट्या किंवा ते त्यांच्या लेवलने प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करतं. हा पण एक मोठा सपोर्ट असतो. प्रत्यक्ष असं कोणाचा सपोर्ट नाही भेटत. पण समजा आता गव्हर्नमेंटने बेटी बचाओ बेटी पढाओ चालू केलं, तो पण सपोर्टच आहे ना. त्यांनी सुद्धा खूप मोठी जनजागृती होती. वेगवेगळ्या डॉक्टरांनी, वेगवेगळ्या संघटनांनी, वेगवेगळ्या ठिकाणी जवळजवळ माझ्या प्रत्येक स्टेटमध्ये, प्रत्येक वेगवेगळ्या देशांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम झाले, रॅलीज झाल्या. त्यांनी श्रीजन्माचं स्वागत आपापल्या हॉस्पिटलमध्ये चालू केलं काय बऱ्याच जणांनी किंवा काही सवलती चालू केलं. तो पण आमच्यासाठी खूप मोठा सपोर्ट आहे. वेगवेगळ्या संस्थांनी मुलींसाठी काम चालू केलं. तो पण मोठा सपोर्ट आहे. तर ह्या पद्धतीने चांगला सपोर्ट मिळतो 100%. सर ही मोहीम समोर नेण्यासाठी तुमचे काय प्लॅन्स आहेत? समोर येण्यासाठी जर आम्ही आमच्या पद्धतीने तर प्रत्येक ठिकाणी जनजागृती करतोय. नाऊ वेटिंग फॉर नेक्स्ट सेन्सस रिपोर्ट. जर लोकसंख्येची जनगणना झाली, तर खरी परिस्थिती आपल्याला देशामध्ये मधली कळेल की मग मुलीची संख्या नक्की वाढली का? का अजूनही घटलेली? अजूनही सर्वांनी मिळून काम करणं गरजेचं आहे का? तर तोपर्यंत सध्या तरी आम्ही त्याच रिपोर्टची वाट पाहतोय. पुढे मग त्याच्यानंतर मग पुढचे भविष्यातले थोडेसे मोठी प्लॅनिंग करता येतील. सर WhatsApp आणि Instagram युनिव्हर्सिटी आजकाल खूप फेमस आहे आणि खूप इझिली व्हिडिओज अवेलेबल असतात. त्यावर कितपत विश्वास ठेवायला हवा आणि असा कुठला व्हिडिओ तुमच्या दर्शनास आलाय का, की तुम्हाला असं बघून वाटलं की ही चुकीची इन्फॉर्मेशन शेअर होते आणि तुम्ही ती थांबवावी? WhatsApp युनिव्हर्सिटीबद्दल तर काय म्हणतात ना, स्वतःचा मेंदू नसणारी पिढी आहे. म्हणजे पिढी तयार झाली. म्हणजे फक्त आलेले मेसेज आणि आलेले व्हिडिओ कुठलीही त्याची सत्यता न पाळता फॉरवर्ड करत राहायचे. हं. त्यामुळं मग ते असे पाहिल्यानंतर म्हणजे बरेच वेळा असं जाणवतं की हे चुकीचे आहेत किंवा ह्याचा चुकीचा इतिहास मांडला जातोय, चुकीच्या पद्धतीने मांडला जातोय. समाजामध्ये पण चुकीच्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीचं चित्र निर्माण केलं जातं किंवा हे तर चांगल्या गोष्टी पण आहेत त्याच्यामध्ये. हे आज कसं झालेलं आहे, की सोशल मीडिया ही खूप मोठं प्रभावी प्रभावी माध्यम झालेलं आहे. आपण त्याच्यातनं चांगली पण जनक्रांती करू शकतो. चांगल्या पण गोष्टी करू शकतो. हे सगळ्याच गोष्टी काही वाईट असतात नाहीत. चांगल्याही गोष्टी खूप आहेत. फक्त आपण आता त्याचा वापर कसा करतो ह्याच्यावरती अवलंबून आहे. सर आजच्या तरुण मुलींसाठी तुमचा एक प्रामाणिक सल्ला काय असेल? तरुण मुली आता ठीक आहे, एका बाजूने आम्ही मुलीला जन्म देण्याला प्राधान्य देतो. दुसरी गोष्ट की तिच्या जन्माच्या आधी हत्या होऊ नये. तिला जन्म घ्यावा. तिचा जन्म चांगले सुखरूप व्हावा. त्या जन्माचं मुलांच्या पेक्षाही चांगलं धुमधडाक्यात स्वागत व्हावं. तिचं शिक्षण चांगलं व्हावं. पर्यंत जर आम्ही काम करतोय. आता जे तरुण मुली झाल्या त्यांना मला एवढंच सांगणं आहे किंवा तुमचं जे एज्युकेशन झालं, की तुम्ही ठीक आहे माणसाचं खूप म्हणतात ना, जर पुढं सेटलमेंट ही होत राहणाऱ्या गोष्टी, पण वेळच्या वेळी मुलींची लग्न व्हावा, वेळच्या वेळी सगळा संसार व्हावा, मुलांची बी व्हावा. हां, कारण कसं असतंय, की उगाच सेटल झाल्यानंतर लग्न करायचं अशी वाट पाहू नये. कारण अजून मुकेश अंबानी पण सेटल झालेला नाही. त्याला पण स्ट्रगल करायला लागतं. आपण कधी सेटल व्हायचो? त्यामुळं वेळच्या वेळी कारण वय निघून जात असतं ना अलीकडच्या. त्यामुळं फक्त लग्नाला प्रायोरिटी द्या असं नाही माझं मत आहे. पण कसं असतं, की लग्नसुद्धा एक जीवनाचा महत्त्वाचा पार्ट आहे ना. जसं तुमचं शिक्षण महत्त्वाचा पार्ट आहे. त्यानंतर लग्न
जॉब हे पण महत्त्वाचा पार्ट आहे, पण लग्न पण तेवढंच महत्त्वाचं असतं. तर मग ह्या सगळ्या गोष्टी अगदी म्हणतात ना, वेळच्या वेळी झाल्या ना, तरच ते सगळ्यांसाठी चांगल्या असतात. म्हणजे बघा सगळ्याच गोष्टी लेट होतात. उशिरा लग्न झालं तर मग सगळ्याच गोष्टी उशिरा प्रेग्नन्सी राहणं, एक तर इन्फर्टिलिटी वाढणं. म्हणजे म्हणतात ना, आता शिक्षित जास्त IT च्या मुलं-मुली किंवा हे जे आहेत, खूप लेट लग्न करतात. मग त्याच्यामध्ये ते इन्फर्टिलिटीचं प्रमाण पण जास्त राहतं. मग परत उशिरा प्रेग्नन्सी, मग त्याचे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन. हे सगळ्या गोष्टी होण्यापेक्षा काय होतं, शिक्षण वेळच्या वेळी शिक्षण व्हावं. वेळच्या वेळी आपण कुठेतरी आपण स्वतःच्या पायावर उभा राहिल्यानंतर वेळच्या वेळी संसाराला लागावं. एवढं तर 7च्या मुलीला सांगणं आहे. मी सांगायला की आपण काही एवढं मोठं नाही. पण तरी पण म्हणतात ना, की आपण त्या क्षेत्रामध्ये काम केले तर आणि आताच्या मुलीला सांगायचं म्हणजे काय, तुम्ही मुलांपेक्षा कमी कमी नाहीत, हे सांगायची गरज नाही. कारण त्यांना स्वतःलाच वाटतं की आपण सगळ्यांपेक्षा पुढे आहेत. मग ती पण एक चांगली जमेची बाजू आहे, की त्यांच्यामध्ये खूप आत्मविश्वास असतो. फक्त एवढंच आहे की म्हणतात ना, एक त्यांनी पुढे भविष्यामध्ये समाजामध्ये एक माणूस म्हणून जगावं. म्हणजे जसं म्हणतात ना, माणूस म्हणून माणसाशी माणसासारखा व्यवहार करावा. उगाच कोणाच्या तरी चुकीच्या माहितीच्या आधारे आपलं स्वतःचं मत बनवू नये. आपण स्वतःचं डोकं वापरावं, स्वतःची बुद्धी वापरावं. आणि जसं आपल्याला जे जगायचा अधिकार आहे, तसा दुसऱ्याला पण जगायचा अधिकार असतो. त्यामुळे एक म्हणतात ना, मानवतेने सगळ्यांनी मिळून जगावं. त्यामध्ये मुलींनी सगळ्यात महत्त्वाची भूमिका, का त्या हळव्या असतात, त्यामुळे त्यांनी चांगली भूमिका पार पाडावी असं वाटतं. सरांचा हा अतुलनीय प्रवास ऐकून माझंच मन गदगद झालंय आणि मला वाटतंय मला पण यांच्याशी जोडायला हवं. मी सगळ्यांना आवाहन करते की तुम्ही पण कुठल्या ना कुठल्या प्रकारे सरांशी जोडा. सर खूप छान आहेत आणि ते आपल्याला मार्ग दाखवतील की आपण त्यांची कशा प्रकारे मदत करू शकू. थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला वेळ दिलात. आमच्या विनंतीला तुम्ही मान दिलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि अशाच विविध व्यक्तिमत्वांच्या यशोगाथा ऐकण्यासाठी $1,000,000 स्टोरीजला फॉलो आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. अरे रे चिंटू, दिवाली कपड़े खरीदे के नहीं? अरे हाँ हाँ काका ले लिए। अरे बच्चों ये लोगे? नहीं है। आप लोगों का शिकायत करूंगी मैं। प्रिय आशा दीदी, मेरा भाई मुन्ना आज आपकी वजह से तंदुरुस्त है। थैंक यू। आपकी देखभाल ने माँ को अच्छी सेहत दी और मुझे जिंदगी की बेहतर शुरुआत। थैंक यू। आपके समूह के साथ जुड़कर मेरी अम्मा को नई पहचान मिली। थैंक यू। जो अंधेरे में भी राह दिखाते हैं, जो खुद उम्मीद बन जाते हैं, वही हैं हमारे लाइट्स ऑफ चेंज। इस दिवाली आइए उन्हें सलाम करें, जो दूसरों की जिंदगी न सिर्फ बेहतर बनाते हैं बल्कि उसे रोशन भी कर देते हैं।